गुड मॉर्निंग. आज आपण दिनदर्शिका, काल पण आपण दिनदर्शिका पाहिलेली आहे. आज आपण दिनदर्शिकेचा उर्वरित भाग पाहणार आहोत. पहिला प्रश्न पहा, आजचा वार कोणता आहे हे समजण्यासाठी खालीलपैकी कोणती विधाने आवश्यक आहेत? ए. चालू महिना फेब्रुवारी आहे. बी. आजची तारीख 29 आहे आणि सी. या महिन्याच्या 13 तारखेला रविवार होता. कोणती माहिती आवश्यक आहे आजचा वार समजण्यासाठी? मला वाटतं आणि बरोबर ना? आता असं म्हटलं बघा, या महिन्याच्या 13 तारखेला रविवार आहे. बघा, या दोन वाक्यावरून आपण आजचा वार काढू शकतो का नाही? 13 तारखेला रविवार, मग 7च्या पटीतील संख्या मिळवली की पुढच्या तारखेला तोच वार असणार आहे. 7 दुनी 14 मिळवलं समजा. 13 आणि 14 किती? 27. 27 ला कुठला वार असणार? रविवारच असणार ना. आणि मग 27 आणि किती 29? 2. मग 2 वार पुढे जावा. कुठला येणार वार? मंगळवार. म्हणजे आजची तारीख माहित असेल आणि या महिन्याच्या 13 तारखेचा वार माहित असेल तर आपण आजचा वार या ठिकाणी काढू शकतो. म्हणजे बी आणि सी या दोन्ही गोष्टी माहित असायला हव्यात. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन. 4.36 तास म्हणजे किती तास, किती मिनिटे आणि किती सेकंद? आता याची फोड करताना मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितलंय, 4 अधिक 3 दशांश आहे म्हणजे 0.3 असा विस्तार होणार आणि 6 आहे ते शतांश आहे म्हणजे 0.06. बरोबर ना? अशी फोड करायची. आता याचा अर्थ काय झालं? 4 तास झालं. हे 4 तास आहेत. आता हे जे 0.3 तास आहेत त्याचं मिनिटामध्ये जर करायचं असेल तर साधारणतः 0.1 तास म्हणजे 6 मिनिटे असतात. किंवा सरळ काय करूया, इथे जे 3 आहे त्याला 6 न गुणूया. किती येणार 3 आणि 6 चा गुणाकार? 18. 18 मिनिटं झाली पहा. आणि इथं जे 6 आहे याला 36 न गुणायचं म्हणजे 0.01 तास म्हणजे 36 सेकंद. मग 0.06 तासाला सेकंदामध्ये कन्वर्ट करण्यासाठी 6 ला 36 न गुणूया. किती आले 36 गुणिले 6? 216. बरोबर. किती सेकंद येणार मग? 216 सेकंद येणार. 216 सेकंद. आता एका मिनिटाचं 60 सेकंद असतात. 2 मिनिटाचे 120 सेकंद आणि 3 मिनिटाचे किती सेकंद मग? 3 गुणिले 60 180 सेकंद. 3 मिनिटाचे किती सेकंद? 180 सेकंद. आता इथं बघा शेवटी 216 सेकंद आले. त्यातून आपण 180 सेकंद जर मायनस केलं तर वजाबाकी किती येणार? 36. म्हणजे ह्या 216 सेकंदातील 180 सेकंदाचं मिनिटामध्ये रूपांतरण करू. मग ती 3 मिनिटं ह्या मिनिटामध्ये ऍड करू. 18 आणि 3 किती? 21 मिनिटं झाली. आणि सेकंद किती उरलं रे? 216 मधून 180 सेकंद वजा केलं तर किती उरलं? 36 सेकंद उरलं. तास मात्र तेच आहेत. किती तास? 4 तास. बघा फायनलचं जे उत्तर आहे ते काय आलं? 4 तास 21 मिनिटे 36 सेकंद म्हणजे पर्याय क्रमांक 1. 4 तास 21 मिनिटे आणि 36 सेकंद. कळलं का? ह्या 3 ला किती न गुणलं? 6 न गुणलं. आणि ह्या 6 ला किती न गुणलं?
36 न गुणला. एवढंच फक्त बदल करा. आणि त्यातील काही सेकंदाचं मिनिटामध्ये रूपांतर. समजलं का हे उदाहरण? फार महत्वाचं आहे. हो सर. हो सर. पुढचा प्रश्न. 31 डिसेंबर 2008 रोजी बुधवार होता, तर 1 मार्च 2009 रोजी कोणता वार होता? आता इथं साल आहे 2008 आणि विचारलेले जे साल आहे ते 2009 आहे. अगोदर मी काय करतो, 31 डिसेंबर 2008 चा वार लिहितो. 31 डिसेंबर 2008. इथं जो वार आहे तो आहे बुधवार. आता याच्या पुढचं 1 तारीख येतो. 31 डिसेंबर नंतर 1 जानेवारी ना. 31 डिसेंबर नंतर 1 जानेवारी. पुढचा दिवसाचा महिना कुठला? पुढचा महिना जानेवारी आणि साल कुठलं रे? 31 डिसेंबर शेवटचा दिवस ना 8चा. 1 जानेवारी 2009 त्या दिवशी कुठला वार असणार?